मागच्या काळामध्ये विकास तर झालाच नाही आणि फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत। देगलूर शहरात प्रमुख रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत, नागरिक शोधत आहेत। त्याच्या मागे शहरामध्ये पुतळा आहे, त्यांच्याच प्रयाण झालेला आहे। शिवाजी महाराजचा पुतळा जो आपण राजा मानतो, आपले सामाजिक कार्यकर्ते मानतो, त्यांचा पुतळा थांबण्यामध्ये त्यांचंच हात आहे। खासदार जवळचा राहून त्याच्या खिशामध्ये एक पैसा नाही, त्याला काँग्रेस पार्टीने तिकीट दिलं। देगलूर हा विकासाचा शहर कोण म्हणते त्यांना डिबेट करायला समोर बोलवा। हे जेवढेही पुतळे देगलूर शहरात झालेले आहेत ते जनतेच्या याच्यावर झालेले आहेत। कोणत्या एका नेत्यानं कोणता पुतळा केलेला नाही। विकासाचा हे शब्द चुकीचा आहे, आतापर्यंत काहीच विकास झालेला नाही। चिखलामधून तिथे चाललेत, मोटरसायकलच्या सीट टाकून चाललेत, ऑटोच्या सीट टाकून चाललेत, ही विकास आहे का? पुतळा बांधणं म्हणजे विकास नाही। गेल्या 20-25 वर्षामध्ये देगलूरचा कुठलाच विकास झालेला नाही। नमस्कार, मी संजय सूर्यवंशी। नगरपालिकेचा रणसंग्राम साम टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आहे सध्या नांदेडच्या देगलूर शहरात। देगलूर हे शहर व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचं शहर आहे। देगलूर शहराला कर्नाटक आणि तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने नांदेड जिल्ह्यातील हे महत्त्वाचं दुसरं शहर आहे। आणि या नगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्वी काँग्रेसची सत्ता होती। आता या ठिकाणी निवडणूक होत असल्याने या ठिकाणच्या नेमक्या समस्या काय, या शहराचा विकास झाला का आणि या शहरात आता काय चित्र असणार, हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी आपण देगलूर मध्ये आलेलो आहोत। आणि आता आपण देगलूरकर, जे सर्वसामान्य देगलूरकर आहेत आणि त्यांच्यासोबत आपण आता बातचीत करणार आहोत। काय सांगाल देगलूरकर म्हणून, आता जे निवडणूक होत आहे कशा पद्धतीने निवडणूक असणार आहे आणि देगलूर शहराचा मागच्या कार्यकाळात विकास झाला का? देगलूर शहरामध्ये मागच्या काळामध्ये विकास तर झालाच नाही आणि फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत। हो, आता देगलूर शहरामध्ये रस्ते नाहीत, नाल्या नाही आणि विकास नाही आणि पाण्याचा प्रॉब्लेम, रस्त्याचा प्रॉब्लेम, नाली प्रॉब्लेम, हे विकास देगलूरमध्ये झालाच नाही। झाल्यामुळे आम्ही दुसऱ्या याच्या मार्गाने काम करायला आणि एवढंच माझं म्हणणं आहे। इथे विकास झाला नाही असा आरोप करण्यात आलेला आहे, आरोप करत आहे ते। नेमका विकास झाला की नाही आणि काय आताचं काय चित्र असणार आहे? नमस्कार, आपण जर बघितला विकासाचा मुद्दा इथं आलाय हे बरोबर आहे। आपण आंबेडकर चौकात थांबलोय। आंबेडकर चौकाच्या आपल्या एकदम जर मागे आपण कॅमेरा जर बघितला तर आपल्याला विकासाचं मॉडेल दिसेल। देगलूर शहरात प्रमुख रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत, हेच आज नागरिक शोधत आहेत। निश्चितच देगलूर शहरात विकास झाला नाही असा त्यांचा आरोप आहे। रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत, म्हणजे अनेक समस्या आहेत। काय सांगाल कशा पद्धतीने आता देगलूरकर या निवडणुकीला सामोरं जात आहे? सर, देगलूर शहरामध्ये एक 40 वर्षापासून जे काम झालेलं नाही, इथं काँग्रेस पक्षाचा जे मोगलाजी शिवसेना अध्यक्ष होते पहिले, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा थांबलेला आहे, त्यांच्याच प्रयत्नाने थांबलेला आहे। त्याच्या मागे शहरामध्ये पुतळा आहे, त्यांच्याच प्रयाण झालेला आहे। शिवाजी महाराजचा पुतळा जो आपण राजा मानतो, आपले सामाजिक कार्यकर्ते मानतो, त्यांचा पुतळा थांबण्यामध्ये त्यांचंच हात आहे। आणि देगलूर शहरामध्ये काँग्रेस पासून जेवढी घरं आहे तिथपर्यंत रोड, नाळ्या, रस्ते सगळं कंप्लीट झालेलं आहे, असं काही नाही। आणि काँग्रेसमध्ये खास गोष्ट आहे सर की ज्यांनी अशा माणसाला तिकीट दिलं की जो माणूस खासदारचा पीएम म्हणून काम करतो, जो माणूस आमदारचा पीएम म्हणून वसंतराव चव्हाणचा असतो, त्याच्यावर आता तुम्ही त्याला घडलं बघा, एक पैशाच्या खिशामध्ये नाही। अगर असं चोरी करून अगर एक नगरसेवकच्या सोबत जो माणूस राहतो त्यांना करोडपती बनतो, आमदारच्या मागे जो राहतो त्यांना करोडपती बनतो, और हाफिज का पठाण आहे असा माणूस आहे इथं खासदारच्या जवळचा राहून त्याच्या खिशामध्ये एक पैसा नाही, त्याला काँग्रेस पार्टीने तिकीट दिलं। जेवढे 13 मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जेवढे बी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्ते म्हणून तिकीट दिलं, पैसेवाल म्हणून नाही झाला। तुम्ही सगळे कार्यकर्ते लिस्ट काढा, त्याच्यामध्ये बघा काँग्रेसमध्ये फक्त कार्यकर्त्याला तिकीट आहे, पैसेवाल्याला नाही। सर्वसामान्यांना यावेळेच्या नगरपालिकेत काँग्रेसनं तिकीट दिलेलं आहे, उमेदवार म्हणून त्यांना उभं केलेलं आहे। मला एक सांगा, काय सांगाल आता कसं चित्र असणार आहे? देगलूर शहराचा विकास झाला का? हे शहर महत्त्वाचं शहर म्हणून ओळखले जात आहे।
देगलूर हा विकासाचा शहर कोण म्हणते त्यांना डिबेट करायला समोर बोलवा. देगलूर हा विकासाचा शहर असेल तर जाऊन शहाजीनगर भागात बघा. देगलूरच्या घराघरात पाणी पोहोचलेलं आहे. घाणेरडा घाण नुसता वास आले. आता सुद्धा तुम्ही कॅमेरामॅन तुम्ही आमच्या सोबत चला, तुम्हाला आम्ही दाखवू. घराघरात पाणी साचलेलं आहे. यांनी विकास 5 वर्ष विकास केलो म्हणाले. कुठला विकास झाला मला हे दाखवा. आमच्या सहकारी म्हणल्याप्रमाणे की बा तुम्ही कॅमेरा मागे फिरवाल तर तुम्हाला विकास, बाकीच्याही वार्डात जाऊन बघा काय काम झालेलं आहे. आणि पुतळ्या संदर्भात बोलतात. मी एक पुतळ्याच्या शिवस्मारक समितीचा सदस्य आहे. त्या पुतळ्याच्या संदर्भात कोणीही पुढाकार कसा घेतला हे आम्हाला चांगलंच माहित आहे. तिथं आम्ही काय केलो, कोण जनता किती हे दिली, त्याला रिस्पॉन्स दिली. हे जेवढेही पुतळे देगलूर शहरात झालेले आहेत ते जनतेच्या याच्यावर झालेले आहेत. कोणत्या एका नेत्यानं कोणता पुतळा केलेला नाही. कोणत्याही पक्षाचा असो, जे कोण सगळे पुतळे देगलूर शहरात झालेले आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांचा असो, शिवाजी महाराजांचा असो, अण्णाभाऊ साठेंचा असो, हे फक्त जनतेमुळे झालेले आहेत. कोणी त्याचे श्रेय घ्यायचं आणि विकासाचं मॉडेल जर करायचं असेल तर यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही. काय सांगाल, तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून देगलूरकर कशा पद्धतीने या निवडणुकीला समोर जात आहेत? विकास मागच्या वेळेस झाला का आणि आता काय अपेक्षित आहे? काय काय समस्या आहेत त्या इथल्या? सगळी शिवसेना तालुका साहेब इथं आतापर्यंत पूर्ण विकास जे आहे, विकासाचा हे शब्द चुकीचा आहे. आतापर्यंत काहीच विकास झालेला नाही. आता इथं आता नवीन संधी देण्याचं सर्व जनतेला चान्स आहे. आता काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले काँग्रेस म्हणतात, काँग्रेसवाले राष्ट्रवादी म्हणतात. ती एकमेकांचे गालेवेले आहेत ते. तर आता इथं नवीन हे जनता सुदृढ आहे. ह्या वेळेस सर्वाला मात करून शिवसेनेला इथं सर्वात जास्त भार देऊन त्यांना निवडून आलं ही माझी अपेक्षा आहे. इथली जनता शिवसेनेला निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काय सांगाल तुम्ही एक सामान्य नागरिक, सामान्य देगलूरकर म्हणून काय सांगाल? सर, सामान्य देगलूरकर म्हणून हे सांगेन की मागच्या काळामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस सन्माननीय आमचे लक्ष्मीकांतजी पद्मवार साहेब यांनी विकासाची गंगा आणि विकास पर्व चालू केलेला होता. त्याने स्मशानभूमी, सर्वोत्कृष्ट स्मशानभूमी निर्माण केली आणि परत तसेच रोड प्लॅन्स, वेगवेगळ्या सुविधा अत्यंत चांगल्या चालू केलेल्या होत्या. त्या ठप्प पडलेल्या आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर नक्कीच पुन्हा एकदा विकासाची गंगा चालू होईल आणि एक सुजलाम सुफलाम एक शहर निर्माण होईल असं मला वाटतं. मला सांगा, आता काय नेमक्या इथं समस्या आहेत, म्हणजे अजून काही देगलूरकरांना अपेक्षित आहे जे विकास हवा आहे? काँग्रेस पक्षाची सत्ता आलं त्यापासून मागच्या 9 वर्षामध्ये देगलूर शहराला पाणी पुरवठा होणारा तलाव ओव्हरफ्लो होत असताना देगलूर शहरामध्ये 8 दिवस 15 दिवसाला पाणी, आजही घडीला पाऊस, एवढ्या मोठ्या पावसाळ्यामध्ये 4 दिवसाला एकदा पाणी येते, तेही एक वेळ. अशी सगळ्यात महत्वाची समस्या पाण्याची आहे. त्याच्यानंतर स्वच्छतेची आहे. आजही तुम्ही बघाल की ह्या शहरामध्ये शहराचं मुख्य मार्केट, मुख्य चौरस्ता आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यूच्या, मौलानाच्या स्टॅच्यूच्या बाजूला ही अवस्था आहे. तर संबंध शहरामध्ये काय आहे? प्रभाग क्रमांक 3 मध्ये इतकी दयनीय अवस्था आहे की त्या ठिकाणी चालायला रस्ते नाहीत. रस्त्यावरती दगड टाकून लोक पायी चालतात. रस्त्यावरती मोटरसायकलचे टायर टाकून की चिखलामधून तिथं चाललेत, मोटरसायकलच्या सीट टाकून चाललेत, ऑटोच्या सीट टाकून चाललेत. ही विकास आहे का? पुतळा बांधणं म्हणजे विकास नाही. पुतळ्याचा देगलूर नका करू त्याला. काँग्रेस पक्षाने केलेलं जरी असेल तर ती पुतळे पक्षाच्या वतीने झालेले नाहीत. ही पुतळे शहरातल्या नागरिकांच्याकडून झालेले आहेत, शहरातल्या लोकप्रतिनिधीकडून झालेले आहेत. केवळ काँग्रेसकडून झाले नाही. काँग्रेसवाल्यांनी त्याचा क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू नये. अच्छा, म्हणजे पुतळे बांधून विकास होत नाहीत. खरं पाहिजे तर म्हणतात की पुतळे बांधून विकास होत नाहीत. विकासासाठी काय केलं पाहिजे? विकासासाठी रस्ते, नाली, नाट्यगृह, सभागृह हे सगळे कामं काँग्रेसच्या काळात रखडलेले आहेत. आता काय अपेक्षित आहे तुम्हाला? आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा सत्तेत होता मागच्या 10 वर्षात, तेव्हा लक्ष्मीकांत पद्मवार सावकार यांच्या नेतृत्वात अगदी शहराचा खूप विकास झालेला आहे. आता मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेस संपूर्ण भ्रष्टाचार करून त्याच्या प्रायव्हेट प्लॉटिंगवर रोड केलेले आहेत. म्हणजे काँग्रेसनं भ्रष्टाचार केला आहे. तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून काय सांगाल? काय सामान्य नागरिक म्हणून देगलूरकरांना काय अपेक्षित आहे? जे 5 वर्षामध्ये रखडलेले काम आहे ते दूरदृष्टीचा नेता म्हणून लक्ष्मीकांत पद्मवार सावकारांना मानलं जातो. देगलूर हा विकासभिमुख पुरुष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मानला जातो. ज्या पंचवार्षिक नुकसान झालेलं आहे त्या अवघ्या 15 वर्षाचा देगलूर मागे झालेला आहे. आमच्या नागरिक, सामान्य नागरिक हे जनता म्हणत आहे. आम्ही जे पाहतो, जे 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस जे काम केलं ते
अतिसुंदर काम केले. 5 वर्ष जे काँग्रेस काळ झालेलं आहे ते एकदम देगलूर 15 वर्ष बॅकवर्डला राहिलेलं आहे. ते हे आम्ही भरून काढण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पाहतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागच्या वेळेस जे विकास केला ते पुन्हा काँग्रेसच्या कार्यकाळात झालेला नाही. परंतु आता अजून काही नागरिक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल देगलूरकर म्हणून तुम्ही काय सांगाल? देगलूरमध्ये गेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघातच चालू आहे, पण गेल्या 20-25 वर्षामध्ये देगलूरचा कुठलाच विकास झालेला नाही. त्यामुळं देगलूरकरांनी आता तिसरा पर्याय म्हणून शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब शिवसेनेकडे आज लोकांचं बघण्याचं कल आहे. शिंदेसाहेबांनी जनतेचं म्हणजे लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ह्या गोरगरिबाच्या बेरोजगार असेल यांच्या प्रश्नाचा हात घालून त्यांना इथली जनता त्यांच्याकडे बघून यावरला तिसरा पर्याय म्हणून शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला सत्ता देतील ही जनतेची अपेक्षा आहे. शिंदेसाहेबांकडे बघून इथली जनता त्यांना पुन्हा इथं नगरपालिकेमध्ये शिंदे जे गट आहे त्यांना निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. मला सांगा सामान्य देगलूरकर कोणत्या अपेक्षेने आता या ठिकाणी पाहत आहेत आणि कोणाची सत्ता येईल काय वाटतं तुम्हाला? देगलूरमध्ये सर्वप्रथम दैनंदिन व्यवस्था झाली ड्रेनेजमुळे आणि लोकांकडून अपेक्षा अशी आहे की माननीय लक्ष्मीकांत पद्मवार सावकार यांनी नेतृत्व घेऊन देगलूरचा विकास करावा. सगळ्या लोकांच्या दृष्टिकोनाने बघत आहेत की लक्ष्मीकांत पद्मवार सावकार यांनी देगलूरचा विकास त्यांनीच करू शकतात, दुसरा कोणी करू शकत नाही. काय सांगाल पुन्हा तुमच्याकडे येतो मी, काय सांगाल देगलूरकरांना आता काय अपेक्षित आहे? देगलूरकरांना एवढंच अपेक्षित आहे की देगलूर मध्ये रस्ते आणि नाल्या आज देगलूर शहरामध्ये विकास काहीच झाला नाही. पण आज तुम्ही कोण्याही वाड्यात जावा, हे एक वार्ड पासून तर 13 वार्ड परत त्या वाड्यामध्ये जाऊन परिस्थिती बघा. तुम्ही मीडियावाले एवढं तुम्हाला हात जोडून सांगणं आहे की वाड्यात जाऊन तुम्ही जे घ्या आणि वाड्यात मुलाखत घ्या. वाड्यात मुलाखत घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की परिस्थिती काँग्रेसने काय केली. फक्त काँग्रेसवाल्याने पुतळे उभा केले बस. विकासाकडे त्यांची दृष्टीच नाही. आज कर्डकेलच्या तळ्यातून देगलूरला पाणी येते ते पद्मवारच्या काळात झालेला आहे. पाईपलाईनिंग पूर्ण देगलूरला. आज तळ्यामध्ये 100% पाणी येतं. 4 दिवसाला एक बार पाणी सोडतात. हे रोज पाण्याची वाड्यामध्ये किती तकलीफ आहे. पाण्याची स्वच्छता नाही, पाणी स्वच्छ करून देत नाहीत. घाणेरडं पाणी, ड्रेनेजचं पाणी, नालीचं पाणी एका जागी येऊन लोक पाणी पिऊ लागले शहरात. आज परिस्थिती शहरात हे खराब आहे. त्याच्यासाठी आम्ही पद्मवार सावकार आले तर देगलूरचा विकास 100% होईल, 101%. प्रभाग क्रमांक 4 मध्ये निश्चितच हे होते देगलूरकर आणि देगलूरकरांनी आपापल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. येणारी सत्ता जी आहे ते कोणाची असणार हे काही दिवसातच मतदान निकालाच्या नंतर स्पष्ट होईल. परंतु देगलूरकरांच्या अनेक समस्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेज लाईन आहे, रस्ते आहेत. काँग्रेसच्या काळात पुतळे झाले पण पुतळे बांधून काही उपयोग होणार नाही. विकास झाला पाहिजे असं देगलूरकरांचं स्पष्ट म्हणणं या ठिकाणी आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, देगलूर, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.